तर मित्रांनो, राज्यामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात सन 2025 ते म्हणजेच की जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे बाधित झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा दिनांक 12 सप्टेंबर रोजीचा शासन निर्णय तुम्ही पाहू शकणार आहात। या शासन निर्णयामध्ये काय सांगितलंय तर बघा, अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान, ज्याला आपण इनपुट सबसिडी असे देखील बोलतो, जे की एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते। आता लक्षात घ्या, यामध्ये काय सांगितलं थोडक्यात की जे काही आपल्याकडे नैसर्गिक नुकसान होतं किंवा नैसर्गिक आपत्ती ज्यामध्ये आपले पूर असेल किंवा अतिवृष्टी असेल, अशा बाबींमुळे जे नुकसान होते त्यासाठी एक नुकसान भरपाई मिळत असते। तर तीच नुकसान भरपाई आता देण्यात आलेली आहे। आता यामध्ये मी तुम्हाला सर्व सांगण्यापेक्षा महत्त्वाचे मुद्दे घेतो, कारण सर्व सांगितल्यास खूप जास्त आपला वेळ जाणार आहे। तर यामध्ये बघा, शासन निर्णय काय सांगतोय तर यामध्ये स्पष्टपणे बघा काय लिहिलंय की जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत जिल्हे कोणते कोणते आहेत तर बघा, नागपूर विभागातील नागपूर आहे, वर्धा आहे, तसेच चंद्रपूर आहे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली आहे, पुणे विभागातील सोलापूर आहे। या जिल्ह्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे शेती पिकाच्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण किती रक्कम आहे तर लक्षात घ्या, यामध्ये 73,54,00,000 आणि 3,000 इतका निधी वितरित करण्यास यामध्ये शासनाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजेच की जवळपास 74 कोटी रुपयांचा निधी हा या हिंगोली असेल, तसेच सोलापूर असेल, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी हे शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले होते त्यासाठी ही भरपाई दिली जाणार आहे। आता यामध्ये बघा, या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपरोक्त तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून देण्यास वितरित करण्यास मान्यता दिली आहे। आता यामध्ये बघा काय सांगितलं परत की हे जे पैसे येणार आहेत, सर्वात महत्त्वाची बाब आहे बघा, हे पैसे डीबीटी द्वारे येणार आहेत। लक्षात घ्या, डीबीटी म्हणून ज्या ज्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी पंचनामे झाले होते त्या शेतकऱ्यांनी सर्वांनी आपल्या आधार कार्डला त्यांचं बँक खातं लिंक करून घ्यायचं आहे, कारण हे पैसे सर्व डीबीटी मार्फत येणार आहेत। तुमच्या आधार कार्डला जर तुमचं बँक खाते लिंक नसेल तर तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार आहेत का, ह्या लाभ मिळणार आहे का, तर मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर ज्या ज्या शेतकरी या जिल्ह्यामधला शेतकरी आहे आणि ज्यांचे पंचनामे झाले आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्यायचं आहे। आता यामध्ये खाली काय सांगितलंय बघा, चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी। एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करून घ्यायची आहे। आता यामध्ये लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा। या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात। आता याला लक्षात घ्या, ही नुकसान भरपाई आता या ठिकाणी मंजूर झाली आहे। आता कोणत्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाई, किती बाधित संख्या आहे तर यामध्ये बघा, नागपूरमध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत तर नागपूर आहे, वर्धा आहे, चंद्रपूर आहे। यामध्ये प्रस्ताव कधी दिलता, किती लाभ, किती बाधित शेतकरी आहेत, बाधित एकूण क्षेत्र किती आहे हे बघा, सर्व माहिती या ठिकाणी दिली आहे। जुलैमध्ये 4,559 हेक्टर क्षेत्र बाधित झालं होतं। वर्ध्यामध्ये जर विचार केला तर 2,224 हेक्टर एवढं क्षेत्र त्या ठिकाणी बाधित झालं होतं। त्यानंतर बघा, एकूण विभागीयनुसार जर बघितलं तर नागपूर विभागामध्ये जवळपास 15,891 हेक्टर क्षेत्र यावेळी बाधित झालं आहे आणि त्यामुळे त्यांना किती निधी मिळाला आहे तर बघा, या ठिकाणी 1,356.59 लाख रुपयांचा निधी या ठिकाणी नागपूरसाठी किंवा नागपूर विभागासाठी मिळाला आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा, या ठिकाणी
स्पष्टपणे लिहिलं आहे की किती आहे तर 18 लाख आणि त्या ठिकाणी 18,28,000 एवढा निधी फक्त मिळाला आहे. त्यानंतर पुणे विभागामध्ये बघा या ठिकाणी कोणते कोणते जिल्हे होते तर यामध्ये सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर यावेळी नुकसान झाले होते. त्यामुळे 7,354 लाख रुपयांचा निधी या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती, पुणे जिल्हा म्हणजे पुणे विभागातील सोलापूर जिल्हा, लक्षात घ्या, पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यासाठी हा निधी मिळणार आहे. असे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहेत. याआधी देखील मी सांगितलं त्या पद्धतीने आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्या आणि तुमचे पंचनामे झाले होते का हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि ही मदत तुमच्या बँक खात्यावरती येत्या काही दिवसांमध्ये जमा केली जाणार आहे. इतर जिल्ह्यांबाबत यामध्ये कोणत्याही प्रकारची अपडेट देण्यात आलेली नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यांचे पैसे कधी येणार असा देखील शेतकरी प्रश्न विचारणार आहे. तुमचा जिल्हा कमेंट करून तुमच्या इथे नुकसान झाले होते का हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका. तसेच तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.